हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी. तर ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत, पाव किलो शेंगा आहेत. याला असं कट करून घ्यायचं. तर बघू शकताय. शेवग्याच्या शेंगाची भाजी प्रत्येकाला येतेच, कुणाला येत नाही असं नाही. प्रत्येकाला ही भाजी येतेच. पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी पद्धत असते बनवायची. तर ही माझी पद्धत. मी पण 2 पद्धतीने बनवते. एक डाळीतली शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि एक सुकी असं म्हणजे सुकी भाजी वेगळी आणि ही रस्सा भाजी वेगळी असं मी 2-3 पद्धतीने बनवते. त्यातलीच एक ही माझी पद्धत. तर हे शेवग्याच्या शेंगा पाव किलो आहेत. याला असं कट करून वरची साल काढून याला स्वच्छ धुवून घेतले. तर आपल्याला आता लागणार आहे याला 2 कांदे लागणार आहेत. वरची साल काढून असं मोठं-मोठं कट करून घ्यायचं. तर 2 कांदे आता हे कट करून झालेलेच आहेत. तर आता आपल्याला लागणार आहे 1 टोमॅटो. तर एक मोठा टोमॅटो लागलेला आहे. बघू शकता मोठा टोमॅटो आहे. छोटे असेल तर 2 घ्यायचं आणि याला असं मोठं-मोठं कट करून घ्यायचं आहे टोमॅटोला पण. कांदा, टोमॅटो आता कट करून झालेला आहे. इकडं कढईमध्ये आता मी कांदे आणि टोमॅटो तेल टाकून याला भाजून घ्यायचं. मस्त छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर एकदम टेस्टी येते याने. तर कच्चं न टाकता कोण असं कच्चं फिरवते. तर कच्चं न टाकता थोडंसं आपण गरम करून टाकूया. तर कांद्यावर थोडंसं तेल टाकलं आणि याला मिडियम गॅसवर असं भाजून घेतलेलं आहे कांद्याला आणि टोमॅटोला याची पेस्ट करून घेऊया आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने. आता आपण कांदे टोमॅटोची पेस्ट तर तयार आहे. तर इकडं कढईमध्ये आता 2 पळी तेल घेतले आहे आणि जी पेस्ट आपण आता बनवली होती ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ती आता तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. तर तेलामध्ये सोडल्याच्या नंतर आपल्याला मीडियम गॅसवर याला एक 2-3 मिनिट तरी याला परतायचं आहे. कारण याला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान व्यवस्थित परतलं म्हणजे आपली भाजी पण एकदम टेस्टी होते. तर आता हे छान आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतायला इकडे मीडियम गॅसवर ठेवलेलंच आहे. तर खलबत्त्यामध्ये आता आपण लसूण ठेचून घेतलेला आहे आणि 1 इंच आलं असे बारीक तुकडे करून असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. तर हे आता आलं आणि लसूणचा ठेचा याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि हे छान तेलामध्ये फ्राय करायला यायचं आपण याच्यामध्ये परतून घेऊया. मिनिटभर परतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तर बघू शकताय साराने पूर्ण तेल सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकताय. मी काळा मसाला घातलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे, धना जिरा पावडर घातलेला आहे. तर याच्यामध्ये अगदी थोडंसं या मसाल्यामध्ये मी गरम पाणी अगदी 2 चमच पोह्याचे चमच आहे 2 चमच असं पोह्याचे पाणी घातलेलं असं आणि याला आपण 2 मिनिट आता झाकून ठेवूया. मसाले छान व्यवस्थित शिजले जातील. थोडंसं पाणी यासाठी टाकलेलं आहे की आपले मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून 2 मिनिट वाफ काढून घेतलेली आहे. आता ही छान वाफ आपली मसाले पण आता व्यवस्थित शिजलेली आहेत. बघू शकताय मस्त छान आता हे मसाले शिजल्याच्या नंतर आपल्याला याच्यात घालायचे आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा घालायच्या याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकताय. कमी जास्त तुम्ही करू शकताय. इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं. थंड पाणी अजिबात घालायचं नाही. थंड पाण्याने पूर्ण चव जाते. तर गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. तर एकदम अशी आपली भाजी तयार होत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिडियम गॅसवर याला मस्त छान आता हे आपल्या शेंगा शिजेपर्यंत शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त छान आता याला खळखळून अशी आता उकळी आलेली आहे. मोठ्या गॅसवर आपण आता याला खळखळून उकळी आणलेली आहे. पुन्हा बारीक गॅस करून आपण याला आता 5 मिनिट असं शिजून घेऊया. 5 मिनिटाच्या नंतर बघू शकताय मस्त असा कलर तर तरी तर कुठं बाजूलाच गेलेली आहे. तरी पण असं गॅस बंद केला म्हणजे आपोआप याच्यावर तरी येते. तर एकदम असं आता शेंगा पण छान आता शिजलेली आहेत. आपण वरनं घालूया भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. एकदम असं बारीक चिरायची आहे. वरनं कोथिंबीर घालायची. छान आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कोथिंबीर घातली. एकदम टेस्टी आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आपली तयार आहे. बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. गॅस बंद केला म्हणजे अशी एकदम अशी तरी येते. तर बघू शकताय आपण बघितलेलंच आहे एकदम पांढरी अशी भाजी दिसत होती पण गॅस बंद केला की एकदम अशी दाटसर आणि शेवग्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही कशाबरोबर खा भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाली तरी खूप टेस्टी लागते ही भाजी. अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. तर ही भाताबरोबर बघू शकताय शेवग्याच्या शेंगा पापड लोणचं आणि कुरकुरे बाजूला बघता क्षणी कधी खाईन असं वाटते. मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा.